जर्मिनेशन झाल्यामुळे निघालं नाही. हो. डबल पेरलं तरी नाही निघालं. बर. मग काय टाकावं आता उशीर झाल्यानंतर हो. 1 महिना. मग अश्वगंधा दिला त्याच्यात टाकून. बर. खर्च किती आला? सोयाबीन एवढा येतो का जास्त आला का कमी आला? सोयाबीन एवढा पण नाही येत त्याला. नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. वाशिम जिल्ह्यातील शिवाजी बोरकर यांच्या शेतामध्ये आपण आहोत. ज्या शेतामध्ये अश्वगंधा हे पीक सध्या घेतलेलं आहे. हे सध्या तुमचं 3 महिन्याचं पीक. हो. सोबतच इथं रब्बीमध्ये जरी हे पीक घेतलं असेल तरी सुधीर बोरकर याच गावातील शेतकरी आपल्या सोबत आहेत. तुम्ही हे खरीप मध्ये पण घेतलं. खरीपमध्ये. तुमचा खरीपाचा काय अनुभव होता या पिकाबाबतचा? खरीपाचा अनुभव म्हणजे पहिलं सोयाबीन निघलं नव्हतं पेरल्यामुळं. बर. मग त्याच्यामुळे शिवाजीरावांनी सांगितलं की अश्वगंधा फेकून द्या. म्हणजे सोयाबीन कधी पेरलं होतं? सोयाबीन जूनमध्ये? आपल्या जून मध्येच. बर. पण ते जर्मिनेशन झाल्यामुळे निघालं नाही. हो. डबल पेरलं तरी नाही निघालं. बर. मग काय टाकावं आता उशीर झाल्यानंतर हो. 1 महिना. मग अश्वगंधा दिला त्याच्यात टाकून. बर. हो. अश्वगंधा टाकून दिला, त्याला काय फेकून दिलं वखरून. हो. हो. आणि पावसाळा चालू असल्यामुळं काय पाणी काय जास्त द्यायचं काम पडलं नाही. बर. शेवटी फक्त 2च पाणी द्यायचं काम पडलं. बर. हो, म्हणजे एक हार्वेस्टिंगचं पाणी हो. आणि एक त्याच्या अगोदर. हो. हो, काढून घेतल्यानंतर त्याले फक्त हार्वेस्टिंगचाच खर्च जास्त येतो. खत पण दिले होते खत का? काही नाही, थोडंसं टाकलं होतं काहीतरी युरिया बर. 1 पोतं. बर. हो. आणि मेन पाणी देणे 2 आले. आणि हो. हार्वेस्टिंगचा काय खर्च आला होता? हार्वेस्टिंगचाच जास्त खर्च आला. 20,000 रुपये एकरी आला. 20,000 हा, रुपये. मजुराची मजुरी जास्त आहे त्याच्यामुळे ते बरोबर. म्हणजे हे तुम्हाला उपटणं आहे आणि लगेच याचे तुकडे पण करणं तुकडे आहे. करणं आहे. बर. तुम्हाला खरीपामध्ये किती पिकलं आहे? हे म्हणजे आता 4 एकर असेल ते. हो. तर एका एकरामध्ये ते 4 क्विंटल झालं. 4 क्विंटल. 4 क्विंटल. बर. आणि भाव काय मिळाला? भाव 25,000. बर. म्हणजे मग तुम्हाला एका एकरामध्ये 1 लाखाचं पीक झालं 1 लाखाचं पीक. खरीपामध्ये. हो. म्हणजे तुमचं सोयाबीनचे पहिलं निघालं नाही नाही, त्या शेतात पेरलं. त्या शेतात. म्हणजे सोयाबीन निघालं असतं तर सोयाबीन किती पिकलं असतं? सोयाबीन काय 6 पोती झालं असते एकरी. आणि काय भाव आहे? त्याला काय आत्ताचा भाव 5 नाही तर ते 4नच जात होते 4 ना. त्यावेळेस. हो. म्हणजे जास्तीत जास्त 30,000चं पीक झालं असतं. हो. पण तुम्ही 2 वेळा सोयाबीन पेरलंय हो. आणि 2 वेळा सोयाबीन पेरूनही तुमचं ते निघालं नाही. निघाला नाही. शिवाजी भाऊंनी तुम्हाला हा हो. पर्याय दिला हो. आणि या माध्यमातून मात्र तुम्हाला आता 1 लाखाचं पीक झालंय. पीक. हो. म्हणजे संकट येतात त्या तुम्ही संकट. संकटाला संधीमध्ये हो. कन्व्हर्ट केलंय. हो. आता ही 1 लाखाचं पीक होत असताना खर्च किती आला? सोयाबीन एवढा येतो का जास्त आला का कमी आला? सोयाबीन एवढा पण नाही येत त्याला. बर. कमीच येते ना. पेरायचं काम नाही. हा. वखरणी केली, त्याच्यात बीज फेकून दिलं. बर. नंतर एक फवारणी केली फक्त बुरशीनाशक आणि त्याची. याला काही खातं का? जनावर, जंगली जनावर? नाही, काहीच नाही खात. जंगली जनावर काही राखायचं काम पडलं नाही. हा. काहीच नाही त्याला. बर. हो. हो. म्हणजे कमी खर्चाचंही दिसतंय, कमी श्रमाचं पण दिसतंय. कमी श्रमाचं बी काही बरोबर. त्याला हे नाही. तर काळाच्या दृष्टिकोनातून हे पीक म्हणजे दोन्ही हंगामामध्ये चालते अशातला काय भाग हा. नाही. बेनिफिट या पिकाचा भरपूर आहे. हो. बाकीच्या जे तो आपण सोयाबीन यूज करतो, सोयाबीन शिवाय आता लोक म्हणतात पर्याय दुसरा हे नाही. काहीतरी काळाच्या दृष्टिकोनातून दुसरी आपण हे पिकं घेतले. बरोबर आहे. तर सोयाबीन आणि हा अश्वगंधा याच्यामध्ये तिप्पटचा फरक किती सर उत्पन्नाच्या बाबतीत सांगायचं तात्पर्य एवढं बरोबर. की तिप्पट मुनाफा याच्यामध्ये जास्त होते आपल्याला. की सोयाबीनला कोणी विचारतं साहेब पर्याय सांगा, बरे. आणि तुम्ही रिटर्न ग्रुप ना हा पर्याय निवडला. तुमच्या ग्रुपचं काही नाव वगैरे आहे का? नाही सर, अशातला काही भाग नाही. बरं. ग्रुपचं नाव नाही. तुम्ही फक्त मनाने एकत्र आलेले आहात. मनाने एकत्र आलेलो आहे. आम्ही युट्यूब वरती हे या पिकाची माहिती घेतली. हा. माहिती घेतली प्रत्यक्षात तिथं निमजला जाऊन कास्तकारासोबत संवाद साधून बर. नंतर निर्णय 3 वर्ष अगोदर सर मी 15 गुंठ्याचा हा प्लॉट घेतला हा. आणि 15 गुंठ्यामध्येच ट्रायल घेतली. त्याच्यामध्ये चांगलं मला बेनिफिट मिळालं. हा. त्याच्यानंतर आमच्या रिठत शिवारामध्ये आम्ही 60 एकर आमच्या कृषी सहाय्यक अंकुश भाऊच्या माध्यमातून हा. 60 एकराचा पेरा आहे सर आमच्या रिठत मध्ये. बर. आणि आम्हाला तरी सर साधारणतः मला या 3 एकरामध्ये 3.5 ते 4 लाख रुपयाचं प्रॉफिट मिळेल सर याचा खर्च वजा जाता. म्हणजे खूप चांगला पर्याय तुम्ही शोधला. हो सर. मी विनंती करेल तुमचा एकदा नंबर सांगा. सर माझा नंबर, मी शिवाजी बोरकर, माझा मोबाईल नंबर 9823 69 25 91. बर. आणि तुमचा पण सांगा. 99 23 51 66 10. बर. तुमचा पण सांगा. माझा 97 64 31 36 18. एखादं नवीन जर असं मोठं पीक सांगितलं तर तुम्ही जे आकडे सांगितले होते की सोयाबीनचे तिप्पट उत्पादन आहे,
खर्च हो, कमी आहे, खर्च. शाश्वतता पण यामध्ये आहे, हो, तर नक्कीच एखाद्याला खोटं वाटू शकतं. हो, नाही वाटू सर, पण शकतं, आम्ही मात्र वाटू असे तुम्हाला शकतं. तो विचारू शकतोय आणि हो. खात्री करू शकतो. आम्ही असे उपक्रम सर 3 वर्षापासून राबवतो. हो. मुळात चिया मी स्वतः मी आम्हाला सर आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये प्रेरणा कुठून हा. मिळाली हा. की हे चिया खरेदी म्हणजे इथं चियाचं पीक इथं स्वतः विकत घेत चिया बर. यायनं आणि चांगलं हे आहे. मार्केटला नेत निमजला Right. आणि निमजला हे सगळं विकायला येते त्या त्याच्या मार्केटमध्ये अगोदरपासूनच आणि त्यांनी. तिथं विकायला येते. मग यांनी असं इथं विकायला आणतात म्हणजे हे कुठंतरी पिकते याची आम्ही युट्यूबवर याची माहिती काढली हा. आणि मग हे Right. प्रयोग करणं म्हणजे चालू केलं. तुम्ही चियामध्ये चिया सुद्धा वाशिम मध्ये घेऊन हो, येणारे पहिले हो, शेतकरी. पहिला हो, शेतकरी सर आता अश्वगंधा घेऊन आलात, हे पण प्रॉफिटेबल आहे. चिया पण चियाच्या पेक्षा जास्त प्रॉफिटेबल वाटते. चियापेक्षा चियापेक्षा अश्वगंधा जास्त. प्रॉफिट अश्वगंधा देते. हा, चियाला साधारणतः 6 ते 7 मशागत भरपूर लागते चियाला. बरोबर आहे. याला मशागत नाही लागत. पाणी जास्त मेंटेनन्स कमी लागतं. लागते चियाला, मान्य आहे गोष्ट. हा. पण उत्पन्न उत्पन्न थोडं आणि- कमी आहे. पण हो. हरभरे आणि सोयाबीन पेक्षा बेस्ट आहे सर चिया सुद्धा. Right. म्हणजे चिया कधी पेरला होता तुम्ही पहिल्यांदा? मी सर 2021-22 मध्ये चिया टाकला होता. बर. 21-22 मध्ये. Right. म्हणजे मला दिसते की वाशिमचे रावले बंधू वगैरे आहेत, हा, हा. त्यांची पण मी मुलाखत घेतली होती. त्यांनी असंच 21-22 सांगितलं होतं. म्हणजे रिसोर्ट मधले काही शेतकरी होते, त्यांचं म्हणणं आलं हो. आणि काही वाशिम मधले असे 2-4 शेतकरी लावला होता. हो, त्यावेळेस. म्हणजे आज तुमचं चियामध्ये सुद्धा 5 वर्ष अगोदर तुम्ही प्रयोग त्यावेळी 5 केलेला. वर्षाचा अनुभव आहे आज सर आम्हाला. वाशिम मध्ये तो चिया मात्र 6-7 हजार हेक्टरच्या वर गेलेला आहे. हो, सर. काय आता तुम्ही अश्वगंधामध्ये उतरलात, तुमचा हा प्रयोग बघून इतर वाशिम जिल्ह्यामध्ये याचं सुद्धा क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढू शकतं. नाही. उलट चियापेक्षा याला कमी पाणी लागतं असं हो, दिसतंय. सर. याचं जे हार्वेस्टिंग करता, हार्वेस्टिंग करताना कधी करायचंय असा अंदाज? आता याला दिसतंय थोडे थोडे फुलं लागून राहिले. हे मुळ्यासाठी ही मुळी स्वतःहून मोडली पाहिजे ना. हा. ही मुळी अशी मोडली पाहिजे स्वतःहून की हॅलो. ते हार्वेस्टिंगला आलं असं समजायचं.